समृद्धी महामार्गावर चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। लुटमार आणि वाहनांवरील दगडफेकीच्या घटना वाढलेल्या आहेत। थेट समृद्धी मार्गावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग अतिशय गतिशील महामार्ग म्हणून ओळखला जातो। मात्र या महामार्गावर चोरीच्या घटना देखील वाढलेल्या आहेत। कारण जी वाहनं जात आहेत त्या वाहनांवर दगडफेक होणं, त्यांना इजा करणं, प्रवासी जखमी होणं, वाहन चालकही जखमी होणं, अशा घटना या घडत आहेत। मी छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी परिसरातील या महामार्गालगत आहे। आपण पाहत असाल माझ्या मागे तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसतोय। या महामार्गावर चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। ज्या काही मोठी वाहनं असतील, छोटी वाहनं आहेत, ती जेव्हा या परिसरातून जातात तर त्यांच्यावर दगडफेक होते आणि त्यासोबतच इतर जी काही वाहनं आहेत त्या वाहनांवर दगडफेक केल्याच्या नंतर लूटमार केल्याच्या सुद्धा घटना समोर आलेल्या आहेत। त्या आधी सुद्धा बऱ्याच घटना समोर आल्यात। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। समृद्धी महामार्ग हा सुंदर महामार्ग आहे, अतिशय जलद प्रवास होतो, चांगला महामार्ग आहे असं म्हटलं जातं। मात्र दुसरीकडे सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। कारण या ठिकाणी नेत्याच ट्विट करतायत, तेच दाखवतायत की समृद्धीवर दगडफेक होतीये, लूटमारीच्या घटना होत आहेत आणि समृद्धी महामार्गावर काही लॅम्प्स लावले होते, काही दिवे लावण्यात आले होते, त्या ठिकाणचे दिवे सुद्धा चोरी गेलेले आहेत। या ठिकाणी जवळपास वस्ती नाहीये, जवळपास गॅरेज नाहीये, हॉस्पिटल नाहीये, दुकान नाहीये, हॉटेल नाहीये। मग एवढं असताना सर्वसामान्य जनता, प्रवासी यांनी कुठं जावं, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कोण सोडवणार, या ठिकाणी ही शंका उपस्थित केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।